गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास पहिला निष्पृह लक्षण नाम श्रीराम समर्थ। ऐका निष्पृहाची शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर। आता चालू आठवड्यापासून नवीन दशक अखंड ध्याननाम सुरू झालेला असून त्यातील समास पहिला आहे निष्पृह लक्षण नाम। निष्पृह म्हणजे इच्छा नसलेला किंवा अनासक्त। एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची किंवा परिस्थितीची लालसा किंवा अपेक्षा नसते। ती व्यक्ती परिस्थितीला जशी आहे तशी स्वीकारते आणि दशक 14वा ज्याचे नाव आहे अखंड ध्याननाम, तर अखंड ध्यान कुणाचे ठेवायचे त्याबद्दल या दशकामध्ये समर्थांनी शिकवण दिली आहे। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की निष्पृहाची शिकवण आता ऐका। त्याच्या ठिकाणी बुद्धी युक्ती शहाणपण या गोष्टी असणे आवश्यक आहे। त्या योगेच निरंतराचे समाधान राहते। सोपा मंत्र तरी नेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की मंत्र सोपा आहे पण प्रचिती देणारा आहे। औषध साधे असावे पण ते गुण देणारे असावे। तसेच माझे बोलणे साधे असले तरी ते प्रचितीचे आहे। तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवावी। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की यामुळे अवगुण तत्काळ जातात आणि उत्तम अशा गुणाची प्राप्ती होते। म्हणून हे तीव्र असे शब्दरूप औषध श्रोत्यांनी आग्रहाने सेवन करावे। निष्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की आधी निष्पृहता धरूच नये आणि एकदा धरली तरी ती सोडू नका। समजा यत कदाचित सोडली तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये तरी हिंडू नये। कांतादृष्टी राखू नये, मनास गोडी चाखू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले। श्री समर्थ आता या ओळीत सांगतात की स्त्रियाकडे दृष्टी जाऊ देऊ नये, मनास विषयाची गोडी चाखू नये। समजा धारिष्ट चळले तर तिथून सरळ निघून जावे, कोणाला आपले तोंड दाखवू नये। एके स्थळी राहू नये, कानकोंडे साहू नये, द्रव्यधारा पाहू नये आळकेपणे। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की एका ठिकाणी जास्त दिवस राहू नये, लोकाचे मिंदेपण सहन करू नये, हवरटपणाने द्रव्य आणि स्त्रिया यांच्याकडे पाहू नये, आचारभ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उना शब्द येऊ नये आपणावरी। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की आचारभ्रष्ट होऊ नये, कुणी द्रव्य देऊ लागले तरी घेऊ नये, आपल्यावर उना शब्द येऊ देऊ नये, भिक्षेविषयी लाजू नये, भूतभिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळख आपली। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा मागण्यास लाज करू नका किंवा लाजू नका आणि जरुरीपेक्षा जास्त भिक्षासुद्धा घेऊ नका। कुणी विचारले तरी आपली ओळख दाखवू नका। धड मळीन नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंग वर्तावे।
श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की थंड आणि स्वच्छ वस्त्र नेसावे, धड आणि स्वच्छ असे वस्त्र नेसावे, गोड अन्न खाऊ नये, कुठल्याही बाबतीत दुराग्रह धरू नये, प्रसंग पाहून यथायोग्य असे वर्तन करावे, भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये जीवित्वाची. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असू नये, देहदुःख प्राप्त झाले असता त्रासू नये आणि पुढे जीवित्वाची आशा धरू नये, विरक्ती गळू देऊ नये, धारिष्ट चळू देऊ नये, ज्ञानमळीन होऊ नये, विवेक बळे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की विरक्ती कधी कमी होऊ देऊ नका, धारिष्ट कधी सोडू नका, विवेकाच्या बळावर ज्ञान कधी मलिन होऊ देऊ नये, करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. श्री समर्थ म्हणतात की कीर्तन करून देवाला आळवणे कधी सोडू नये, अंतर्यामी भगवंताचे ध्यान केल्याशिवाय कधी राहू नये, सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेला प्रेमाचा धागा कधी तोडू नये, पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समे धीर सांडू नये काही केल्या. श्री समर्थ म्हणतात की पोटात कुठल्याही चिंता करू नये, कष्ट झाला तरी त्याचा खेद मानू नये, कुठल्याही कठीण प्रसंग ओढल्यानंतर काही जरी झाले तर धीर सोडू नये, अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये, धिकारिता झुरो नये काही केल्या. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की कुणी अपमान केला तर शीन मानू नये, कुणी निंदा केली तर कष्टी होऊ देऊ नका, कुणी धिक्कार केला तर मनातल्या मनात झुरू नये, लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की लोकांची लाज धरू नये, त्यांनी मुद्दाम लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये, खिजवायचा चिडवण्याचा प्रयत्न केला तर विरक्त पुरुषांनी चिडू नये, शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनाशी तंडू नये, संबंध पडू देऊ नये चांडाळाशी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की शुद्ध अशा आचरणाचा मार्ग सोडू नये, दुर्जन माणसाची वादविवाद भांडण करू नये आणि नीच माणसाशी शक्यतो संबंधच येऊ देऊ नये, तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली. श्री समर्थ यावेळीमध्ये सांगतात की तापटपणा करू नये, कुणी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरी आपण भांडू नये, आपली निजस्थिती उडवून देण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तरी ती उडवून देऊ नये, हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये क्षणक्षणा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की कुणी हसवण्याचा प्रयत्न केला तर उगीच्या उगीच आपण हसू नये, मुद्दाम कुणी बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी बोलू नये, एक वेश धरू नये, एक सांज करू नये, एकदिशी होऊ नये, भ्रमण करावे. श्री समर्थ यावेळीमध्ये सांगतात की नेहमी एकच वेश करू नये, वागण्याची एकच ठेवण असू नये आणि एकाच ठिकाणी राहून हे नित्य असे भ्रमण करत असावे, सलगी पडू देऊ नये, पतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बसू नये सर्व काळ. श्री समर्थ यावेळीमध्ये सांगतात की कुणाशीही सलगी करू नका, दान कधी घेऊ नये आणि सदा सर्व काळ लोकसमुदायात बसू नये, वेश अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की कुठलाही नेम अंगी लावून घेऊ नये, कुणालाही जामीन राहू नये, निमित्तपणाच्या बंदिस्त राहू नये, नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या. श्री समर्थ यावेळीमध्ये म्हणतात की आपला नित्यनेम कधीच सोडू नये, रोजच्या रोज अभ्यास करावा, त्यात काही चूक होऊ देऊ नका, काही झाली तर परतंत्र होऊ नये, स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षता तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणाक्षणा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आपली स्वतंत्रता जतन करावी, नेहमी निरपेक्ष असावे आणि क्षणक्षणाला दुसऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा करू नका, क्षणक्षणाला दुसरा मदत करेल ही अपेक्षा ठेवू नका,
वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की आपल्या दृष्टीने लोकांचे ऐश्वर कधी पाहू नये, उपाधीचे कधी सुख मानून एकाच स्थळी राहू नये, आपल्या निजस्थितीच्या एकांताचा कधी भंग होऊ देऊ नका. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कुठेतरी होऊ नये आसक्त कदा. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की कधीही उच्छलता स्वेच्छाचार करू नये, लोकांची भीड लाज बाळगू नये, कधीही कोठेही आसक्त होऊ नये, परंपरा तोडू नये, उपाधी मोडू नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदाकाळी. श्री समर्थ म्हणतात की परंपरेचे रक्षण करावे, उपासनेची उपाधी कधी सोडू नये आणि कधीही ज्ञानमार्गाचा त्याग करू नये, कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदाकाळी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की कर्ममार्गाचे यथासांग आचरण करावे, आपले वैराग्य नेहमी जतन करावे, साधनात आणि भजनात कधी खंड पडू देऊ नये, अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये, रागेभरी भरू नये भरतीकडे. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की अतिवाद करू नये, अन्यायपोटी धरू नये, रागाच्या भरीला पडून भलतीकडेच वाहत जाऊ नये, न मनी त्यास सांगू नये, कंटाळवाने बोलू नये, बहुसाल असू नये एके स्थळी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की जो आपले ऐकत नसेल त्याला सांगायला जाऊ नये, लोकांना कंटाळवाने वाटेल असे बोलू नये आणि एका स्थळी अनेक वर्ष राहू नये, काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये उपाधीमध्ये. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की काही उपाधी करू नये आणि केलीच तर तिलाच धरून राहू नये, समजा धरलीच तर त्या उपाधीत कधीच कायम असा गुंतून राहू नये, थोरपणे असू नये, महत्त्व धरून बसू नये, काही मान इच्छू नये कुठेतरी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की आपण कोणी थोर व्यक्ती आहोत अशी भावना मनात बाळगू नये, आपलेच महत्त्व धरून बसू नये, कुठेही कोणाकडूनही मानाची इच्छा करू नये, साधेपण सोडू नये, साधेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की आपला साधेपणा सोडू नका, लहानपण मोडू नये आणि बळेच अंगी अभिमान येऊ देऊ नये, अधिकारे विन सांगू नये, दाटून उपदेश करू नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की आपला अधिकार असल्याशिवाय कुणालाही काही सांगायला जाऊ नये, एखाद्याला त्याची इच्छा नसता उपदेश देऊ नये, मिंदेपणाचा कधीच परमार्थ करू नये, कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणे एकेविषयी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की वैराग्य प्रखर असावे, कठीण वाटला तरी अभ्यास कधी सोडू नये आणि कोणाशीही कठोरपणे वागू नये, कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की कुणालाही कठोर असे वचन बोलू नये, पालन करण्यास अवघड अशी कुठली आज्ञा करू नये, कुठल्याही प्रसंगी आपली कटिरधैर्य सोडू नये, आपण आसक्त होऊ नये, केल्याविन सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्यवर्गासी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की आपण कुठेही आसक्त होऊ नये, आपण स्वतः केल्याशिवाय एखादी गोष्ट दुसऱ्या कुणालाही सांगू नये, आपल्या शिष्यवर्गाकडून कधीही काही मागू नये, उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्तमार्गे धरू नये मुक्तपणे भरी. श्री समर्थ या ओवीत सांगतात की कुणाशीही कधी उद्धट बोलू नये, इंद्रियांना विषयाचे स्मरण करू देऊ नये, मुक्तपणाचा अभिमान धरून स्वच्छाचाराचे वर्तन कधीही करू नये, नीच कृती लाजू नये, वैभव होता माजू नये, क्रोधे भरू नये जानपणे. श्री समर्थ यावेळी म्हणतात की हलके काम करण्यास लाजू नये, वैभव प्राप्त झाले असता माजू नये, विचाराने वागावे आणि क्रोधाच्या कधी अधीन होऊ नये,
थोरपणे चुकू नये, न्यायनीती सांडू नये, अप्रमाण वर्तू नये काही केल्या. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आपल्याला कोण विचारणार आहे, या मोठेपणाच्या आढ्यतेने चुकीचे आचरण करू नये, न्यायनीती याचा कधीही त्याग करू नये, कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन करू नये, कळल्याविन बोलू नये, अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की एखादा विषय स्वतःला नीट कळल्याशिवाय त्यासंबंधी बोलू नये, केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टीसंबंधी निश्चयपूर्वक विधान करू नये, आपल्याला कोणी काही सांगू लागले तरी ते नीट ऐकून घ्यावे, मूर्खपणाने दुःख मानू नये, सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये निगुसपणाचे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की सावधपणा कधी सांडू नये, मनाचे व्यापकपण कधी सांडू नये, आळसाचेच कधीही सुख मानू नये, विकल्पपोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केला तरी टाकू नये आपणास पुढे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की कुणाविषयी मनात विकल्प येऊ देऊ नये, आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा करू नये, आणि समजा अपरिहार्य परिस्थितीत आज्ञा केली तर तिने सर्वांचेच काम साधेल असे पहावे, प्रसंगविन बोलू नये, अन्वयविन गाऊ नये, विचारविन जाऊ नये अविचारपंते. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की प्रसंग पडल्याशिवाय उगाच बोलू नये, आग्रहाशिवाय गाऊ नये, आणि विचार न करता अयोग्य अशा मार्गाने जाऊ नये, परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडू देऊ नये कोणी एकासी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परोपकार केल्याशिवाय राहू नये, परपीडा कधी करू नये, लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असे काम करू नये, नेनपणा सोडू नये, महनपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आपल्याला सर्व कळते असे कधीही मानू नये, पण महनपणाला बाधा येईल असे वागू नये, द्रव्यासाठी गावोगावी कीर्तन कंडी करीत हिंडू नये, संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चय करू नये, निर्वाहीन धरू नये ग्रंथ हाती. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की संशयात्मक कधीही बोलू नये, उगीचच अनेक निश्चय करू नयेत, समजावून सांगण्याचे सामर्थ्य असल्याशिवाय लोकापुढे ग्रंथ वाचू नयेत, जानपणे पुसू नये, अहंभाव दिसू नये, सांगेल ऐसे म्हणू नये कोणी एकासी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नये, आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करू नये, कुणाला काही सांगेल असे खोटे आश्वासन देऊ नये, ज्ञानमार्ग धरू नये, सहसा छळना करू नये, खोटे वाद घालू नये कोणी एकासी. श्री समर्थ म्हणतात की ज्ञानाचा गर्व धरू नये, सहसा कुणाची टवाळी करू नये, कुठेही उगीच कुणाशी वाद घालीत बसू नये, स्वार्थबुद्धी जडू नये, कारभारी पडू नये, कार्यकर्ते होऊन जाये राजद्वारी. श्री समर्थ म्हणतात की स्वार्थबुद्धी जडू देऊ नका, राजद्वारी कार्यकर्ता होऊन कुठल्याही कारभारात बळी पडू नका, कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षेसाठी सांगू नये परंपरा आपुली. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की उगाच कोणाला खोटी अशी आश्वासना देऊ नये, जड भिक्षा कधीच मागू नये, आणि मिळाली तरी आपली गुरुपरंपरा कधीही सांगू नये, सोयरेकीत पडू नये, मध्यावर्तीत घडू नये, प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की कुठेही सोयरेकीत पडू नये, मध्यस्थी करू नये, प्रपंचाची उपाधी कधी अंगी जडू देऊ नये, प्रपंचप्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्यासरसे घेऊ नये आमंत्रण कदा. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की ब्रह्मंजाचे जिथे प्रस्थ असेल तिथे जाऊ नये, अपवित्र अन्न खाऊ नये, पाहुण्याबरोबर कोणाची आमंत्रणे घेऊ नयेत, श्राद्ध पक्ष सटी समासे, शांती फळशोभन बारसे, भोग राहात बहुसे, नवस वृत्ते उद्दापने, तेथे निष्पृह जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, एळेलेवन करू नये आपणासी. श्री समर्थ म्हणतात की श्राद्ध पक्ष सटी सहामास, शांती फळशोभन बारसे, भोग रहान, नवस वृत्ते उद्यापने, जेथे याप्रमाणे संस्कार सुरू असतील तेथे निष्पृहाने कधी जाऊ नये, आणि त्या माणसाने
अन्नही कधी खाऊ नये आणि त्या माणसाचे अन्नही कधी खाऊ नये. स्वतःला त्याने अशुद्ध, असंस्काररहित व अपवित्र करून घेऊ नये. लग्नमूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये कोठेतरी. श्री समर्थ यावेळीमध्ये सांगतात की कुणाच्याही घरी लग्न मुहूर्ताच्या वेळी जाऊ नये, पोटासाठी कधीही गाऊ नये, कुठेही बिदागी ठरवून कीर्तन करू नये. आपली भिक्षा सोडू नये, वारी अन्न खाऊ नये, निष्पुरहासी घडू नये बोल मात्रा. श्री समर्थ येथे म्हणतात की आपले भिक्षा मागणे कधी सोडू नये, वार लावून तेथील अन्न खाऊ नये, दुसऱ्याच्या पैशाने होणारी यात्रा निष्पृहाने कधी करू नये, मोले सुकृत धरू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये इनामे निष्पृह. श्री समर्थ यावेळी म्हणतात की दक्षिणा ठरवून कधीही पुण्यकर्म करू नका, कधी पगारी पुजारी बनू नका, दुसऱ्याने इनाम जरी देऊ केले तरी ते निष्पृहाने घेऊ नये, कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बसू नये, निष्पृह पुरुषे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की निष्पृहाने कोठेही मठ करू नका, केला तरी तो धरून राहू नये, निष्पृह पुरुषाने कधीही मठपती होऊन बसू नये. निष्पृहे अवघेच करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभारावे भक्तिमार्गासी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की निष्पृहाने सर्व काही करावे, पण आपण त्यात गुंतू नये, परस्पर दुसऱ्याकडून भक्तिमार्गाचा प्रचार करावा आणि तो वाढवावा. प्रयत्नबिन राहू नये, आळस दृष्टी आणू नये, ध्येय असता पाहू नये वियोग उपासनेचा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की त्याने प्रयत्न केल्याशिवाय कधी राहू नये, कधी आळस दृष्टी पुढे आणू नयेत. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने उपासनेला कधी सोडू नये, उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये सळंगपणे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की त्याने कधीही उपाधीमध्ये पडू नये, उपाधीमध्ये गुंतवू नये आणि अव्यवस्थितपणामुळे भजन मार्ग सोडू नये. बहुउपाधी करू नये, उपाधिविन कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी. श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की फार उपाधी करू नये, पण उपाधी करायचीच नाही अशी होऊ देऊ नये. त्याने सगुण भक्ती कधी सोडू नये. भगवंताशी द्वैत अथवा वेगळेपणा नसावा आणि तसा असणे योग्य नव्हे. बहुसाल धावू जाऊ नये, बहुसाल साहू नये, बहुत कष्ट करू नये असू दे खोटे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की अनेक वर्ष धावाधाव करू नये, एकाच ठिकाणी अनेक वर्ष राहू नये, फार कष्ट करू नयेत आणि आयतेपणाने राहू नये, ते योग्य नाही. बहुसाल बोलू नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. श्री समर्थ या ओळीत म्हणतात की अखंड बोलत राहू नये किंवा अगदी अबोलही राहू नये, फार अन्न खाऊ नये आणि अन्नाविन राहणे हे योग्य नाही. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुत नेम धरू नये बाष्कळ खोटे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की फार वेळ झोपू नये आणि निद्रा न घेता राहू नये, फार नेम धरू नयेत आणि पण नेमरहिती राहणे अयोग्य आहे. बहुतजनी असू नये, बहुअरण्य सेवू नये, बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की सारखेच लोकात मिसळू नये आणि सतत अरण्यवासी करू नये, देहाचे फार लाड करू नयेत आणि आत्महत्याही करू नये, बहुसंग धरू नये, संतसंग सांडू नये, कर्मटपणा कामा नये, अनाचार खोटा. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की कुणाशी अतिसंग करू नये, मात्र संतसंग मात्र कधी सोडू नका. फार कर्मटपणाही नसावा, पण अनाचार खोटाही ध्यानात ठेवावे. बहुलौकिक सांडू नये, लोकाधीन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की फार लोकाचार सोडू नये, पण लोकाच्या अधीन होऊन राहू नये, कुणावरही फार प्रेम करू नये, पण निष्ठुरतेने वागणे अयोग्यच होय. बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडू नये, साधने विन खोटी. श्री समर्थ ओळीमध्ये म्हणतात की फार संशय धरू नका आणि स्वच्छाचारही करू नका. अनेकाईक साधनाच्या मागे लागू नये, पण साधनेशिवाय राहणे योग्य नाही.
बहुविषय भोगू नये, विषय त्याग करता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की फार विषय भोगू नये, पण साधनापयोगी विषयाचा त्याग करू नये. तसेच शरीर निर्वाहासाठी आवश्यक अशा विषयाचा त्याग करणेही योग्य नव्हे. देहलोभ धरू नये, पण उगाच देहाला त्रास सोसायला लावणेही अयोग्य होय. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभव कामा नये, आत्मस्थिती बोलू नये, स्तब्धता खोटी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की वेगळेपणाने अनुभव घेऊ नये, पण अनुभवाशिवाय राहता कामा नये. आत्मस्थिती कोणाला सांगू नये, पण म्हणून तिच्या संबंधी सर्वस्वी मौन पाळणेही अयोग्यच होय. मन उरू देऊ नये, मनेविन कामा नये, अलक्ष्य वस्तू लक्षा नये, लक्षविन खोटे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की मनाला शिल्लक उरू देऊ नये. उन्मनी प्राप्त करावी हे खरे, पण मनाशिवाय कार्य करू शकत नाही, म्हणून वश केलेले मन असायलाच हवे. तसेच अलक्ष्य वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणे हे अयोग्य होय. मन बुद्धी अगोदर, बुद्धी विन अंधकार, जाणीवेचा पडो वेसर, नेणी व खोटी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परब्रह्म वस्तू मनबुद्धी अगोचर आहे हे खरे असले तरी बुद्धीशिवाय तिचे ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी नसेल तर अज्ञानरूपी अंधकार दूर होणार नाही. जाणीवीचा विसर पडणे आणि स्वात्मानुभवासाठी आवश्यक आहे, पण तेथील जाणीव म्हणजे अज्ञानाचा योग्य मानता येणार नाही. ज्ञातेविन धरू नये, ज्ञानेविन कामा नये, अतर्क्य वस्तू तर्का नये, तर्कविन खोटे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की ज्ञातेपणाचा अभिमान धरू नये हे बरोबर आहे, पण म्हणून ज्ञानाशिवाय राहणे उपयोगी नाही. परब्रह्म वस्तू अडथळ आहे आणि तिच्या संबंधी तर्क करता येत नाही हे खरे असले तरी तर्कच न करणे अयोग्य आहे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडू देऊ नये, काही चर्चा करू नये, केले वेळ न चले. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की दृश्य वस्तूचे स्मरण असणे उपयुक्त नाही, म्हणून विस्मरणाचा अंगीकार करणे योग्य नाही. कारण नसताना चर्चा करू नये आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा चर्चा केल्याशिवाय चालू शकत नाही. जगी भेद कामा नये, वर्णसंस्कार करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जगात भेद मानू नये, हे जरी खरी असले तरी वर्णसंकर कधी करू नये, आपला धर्म कधी सोडू नये, पण त्याचा अभिमान बाळगणे ही अयोग्य होय. आशा बद्धत बोलू नये, विवेकहीन चालू नये, समाधान हलवू नये काही केल्या. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की मनात कसली तरी आशा ठेवून बोलू नये, विवेकाशिवाय वर्तन करू नये, काही झाले तरी आपले समाधान भंग होऊ देऊ नये. अबद्ध पोथी लिहू नये, पोथीविन कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्याविन खोटे. समर्थ या ओळीत सांगतात की विषयाची संगती नसलेली विस्कळीत पोथी लिहू नये, पण पोथीशिवाय राहू नये. अशुद्ध वाचू नये, पण काहीच न वाचता राहणे योग्य नव्हे. निष्पृहे वगतृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोतियाचा मानू नये विटकदा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निष्पृहाने कधीही वक्तृत्व सोडू नये, पण श्रोत्यांनी शंका घेतली तर त्याच्याशी भांडू नये. हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे ओळगती, अंगीबाणे महंती अकस्मात. हे समर्थ शेवटी म्हणतात की ही शिकवण जर चित्तामध्ये दृढ धरली आणि त्याप्रमाणे वागले तर सर्व सुखे प्राप्त होतात आणि अकस्मात महंताचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रगट होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निष्पृह लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय
श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.